नमस्कार, पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो। कर्मचाऱ्यांसाठी उत्तम भेट। या महिन्यात डीए मध्ये 4% वाढ झाल्यामुळे बँक खात्यात येणार मोठा पगार, अशी मोठी बातमी पुढे येत आहे। त्याबद्दलची सविस्तर अपडेट आपण या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहोत। तेव्हा मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवर नवीन असल्यास आपल्या चॅनलला नवीन अपडेट मिळवण्याकरता सबस्क्राइब करायला विसरू नका। तर मित्रांनो, केंद्र सरकारच्या अखत्यारीतील काम करणाऱ्या लाखो कर्मचाऱ्यांसाठी आणि त्यांच्या कुटुंबातील करोडो सदस्यांसाठी येत्या काही दिवसात चांगली बातमी असू शकते। किंबहुना अनेक महिन्यापासून प्रलंबित असलेल्या महागाई भत्त्याला 7व्या वेतन आयोगाची मंजुरी मिळू शकते, ज्याची अनेक दिवसापासून कर्मचारी वाट पाहत आहेत। पुढील महिन्यात मार्चमध्ये देशात होळीचा सण येत असल्याच्या पार्श्वभूमीवर सरकार लाखो केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठी भेट देऊ शकते। यानंतर काही महिन्यात लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत। हे लक्षात घेऊन सरकार या कर्मचाऱ्यांना भेट देऊ शकते। केंद्रातील मोदी सरकारच्या कॅबिनेट बैठकीत हा अंतिम निर्णय घेतला जाऊ शकतो, असे ताज्या मीडिया रिपोर्ट्समध्ये सांगण्यात येत आहे। त्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी सरकार मोठे पाऊल उचलू शकते। महागाई भत्त्याची रक्कम कशी मोजली जाते ते जाणून घ्या मित्रांनो। खरं तर तुम्ही विचार करत असाल की महागाई भत्त्याची रक्कम कशी मोजली जाते, मग आम्ही तुम्हाला इथे सांगतो की 7व्या वेतन आयोगाच्या सध्याच्या महागाई भत्त्याच्या दराचा मूळ वेतनाशी गुणाकार करून महागाई भत्त्याची रक्कम ठरवली जाईल। लाखो केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी डीए तो औद्योगिक कामगारांसाठी CPIW नवीनतम ग्राहक किंमत निर्देशांकाच्या धर्तीवर मोजला जातो। येथे किमान आणि कमाल मूळ वेतनावरही डीए आहे। येथे असे गृहीत धरले जाते की कर्मचाऱ्यांचा मूळ पगार 18,000 रुपये आहे, ज्यामुळे सध्याच्या 46% डीए नुसार या कर्मचाऱ्याला दरमहा त्यांच्या बँक खात्यात 8,280 रुपये वेगळा डीए मिळतो। तर सरकार वाढवेल त्यात आणखी 4% म्हणजे 50%, म्हणजेच डीएचे 9,000 रुपये कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात येतील। त्यामुळे जास्तीत जास्त मूळ वेतनाच्या बाबतीत ही वाढ डीए मध्ये जोडली तर ते 56,900 रुपये पगार आहे, ज्यामुळे सरकार सध्याच्या दराने म्हणजे 46% डीए देत आहे। त्यामुळे 26,174 रुपये येईल दर महिन्याला डीए। त्यामुळे नवीन आकडेवारीनुसार सरकार या कर्मचाऱ्यांच्या डीए मध्ये 50% वाढ करणार आहे, ज्यामुळे पुढील महिन्यात 28,450 रुपये बँक खात्यात येतील। तर मित्रांनो, ही आनंदाची बातमी आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका। पुन्हा भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन। तोपर्यंत धन्यवाद।